वेलकम. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मेन्शुरेशन हा टॉपिक बघत आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत, फिगर्स आहेत. त्या फिगर्सचे एरियाज आपल्याला काढायचे, वॉल्यूम्स काढायचे. बघा, प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण ट्रायंगलचा एरिया बघितलाय कसा काढायचा आहे, रेक्टँगलचा एरिया, स्क्वेअर, रोम्बस, पॅरलोग्राम. आता जी नेक्स्ट फिगर आहे, नेक्स्ट डायग्राम आहे, दॅट विल बी ट्रॅपेझियम और ट्रॅपेझॉइड. एक तर त्याला ट्रॅपेझियम म्हणायचं आणि ट्रॅपेझॉइड. बघा, ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइडचं स्पेशल कॅरेक्टर किंवा याची स्पेशालिटी काय आहे, ह्या जे साइड्स आहेत समोरासमोरील बाजू म्हणजे ए बी आणि सी डी ह्या एकमेकांना कसे असतात, पॅरलल असतात. ए बी अँड सी डी आर पॅरलल टू इच अदर. त्यामुळं हा ए बी एक बेस होईल आणि सी डी हा दुसरा बेस होईल, म्हणजे बेस 1 आणि बेस 2. आणि ही जी आहे इट इज नथिंग बट एच, हाईट. हाईट कोणती आहे, डी. डी पासून ई पर्यंत काढलेला डिस्टन्स म्हणजे हाईट. म्हणजे ट्रॅपेझियमला काय काय असतं, बेस 1 असतो, बेस 2 असतो आणि हाईट असते. हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळं ट्रॅपेझियमचा एरिया काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, एरिया इज इक्वल्स टू 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणा किंवा लाईन्स म्हणा, सम ऑफ पॅरलल साइड्स आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. लाईन्स म्हणलं तरी चालेल, साइड्स म्हणलं तरी चालेल, कारण लाईन मध्ये हीच लाईन कंटिन्यू होईल. ठीक आहे. सम ऑफ पॅरलल साइड्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. म्हणजे सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे ए बी प्लस सी डी या दोघांची सम. So 1/2 base 1 plus base 2 into what is distance between two parallel sides. या दोन पॅरलल साइडचा डिस्टन्स म्हणजे ती काय आहे, हाईट आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला, सिंपल फॉर्म्युला तयार होईल. A is equals to 1/2 b1 plus b2 into h, where b1 is base 1 म्हणजे पॅरलल साइड पैकी एक साइड, b2 म्हणजे सेकंड बेस वरची साइड cd आणि हाईट म्हणजे de. लक्षात येतं. म्हणजे हा सेम फॉर्म्युला 1/2 b1 plus b2 into h हा यूज करायचा आहे ट्रॅपेझियमसाठी किंवा ट्रॅपेझॉइड. एक्झाम मध्ये ट्रॅपेझियम हा वर्ड पण येऊ शकतो किंवा ट्रॅपेझॉइड हा वर्ड पण येऊ शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट फिगर आहे सर्कल. 7 नंबरचं फिगर सर्कल. चला नेक्स्ट 7 नंबरची फिगर आहे सर्कल. सर्वांना माहिती आहे सर्कल. आपण मराठीमध्ये वर्तुळ, त्याचा एरिया काढलाय, वर्तुळाचे क्षेत्रफळ मराठीमध्ये 10 पर्यंत ऑलरेडी फॉर्म्युला झालेला आहे. तर सर्कलचं कॅरेक्टर किंवा सर्कलच्या टर्म्स काय काय असतात बघा. सर्कलसाठी एक सेंटर असतो ओ. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेंटर पासून वर्तुळ जो तुमचा डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा कुठलाही पॉइंट. सर्कम्फरन्स कशाला म्हणायचं, या पार्टला म्हणायचं. So it is called as circumference. ठीक आहे. आणि हा जो r आहे, this distance r is called as radius. r is nothing but radius. हा जर तो टोटल r जर आपण वाढवला तर याला म्हणायचं d. आणि d म्हणजे काय असतो तुमचा डायमीटर. डायमीटर. ठीक आहे. रेडियस सर्कल पासून सेंटर पर्यंतचे डिस्टन्स. डायमीटर सेंटर मधून लाईन पास होते, दोन सर्कलच्या दोन पॉइंटला टच होते, अशा लाईनला डायमीटर म्हणायचंय. राईट, माहिती ऑलरेडी. सो रेडियस इज इक्वल्स टू आर. ही रेडियस या डायमीटरच्या हाफ असते किंवा डायमीटर रेडियसच्या डबल असतो. डायमीटर रेडियसच्या डबल किंवा रेडियस डायमीटरच्या हाफ, अर्धी असते. रेडियस डायमीटरच्या हाफ असते आणि डायमीटर हा रेडियसच्या डबल असतो. म्हणून हे फॉर्म्युले r इज इक्वल्स टू d/2 किंवा डायमीटर d इज इक्वल्स टू 2 into r, वेर r इज रेडियस, d इज डायमीटर. लक्षात येतं. ओके. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ सर्कल. सिंपल फॉर्म्युला आहे पाय r स्क्वेअर. पाय r स्क्वेअर. तिथं पायची व्हॅल्यू एकतर 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या. दोन्ही पैकी कुठलीही व्हॅल्यू घेता येते, 22/7 किंवा 3.14. हा जर फॉर्म्युला डायमीटर मध्ये लिहा, हा आपला रेडियस मधला फॉर्म्युला झाला. याला जर डायमीटर मध्ये लिहायचं असेल तर पाय d² डिवायडेड बाय
4. So this is distance of or area of circle when diameter is given. This is area of circle when radius. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये रेडियस दिली असेल तर एरिया सर्कल काढायचा हा फॉर्म्युला वापरा. जर डायमीटर दिला असेल तर दोन पर्याय, डायमीटरला हाफ करा, रेडियस मिळेल, पहिलाच फॉर्म्युला वापरा. आणि जर रेडियस दिलं नसेल, डायरेक्ट डायमीटर दिला असेल तर डायमीटर घेऊन हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट सर्कम्फरन्स, टोटल जो एरिया, हा जो बाउंड्री आहे ही बाउंड्री याला म्हणायचे सर्कम्फरन्स. आणि तो सर्कम्फरन्स काय असतो, सर्कम्फरन्सची व्हॅल्यू काय असते, तो इट इज नथिंग बट 2 पाय r. 2 पाय r सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2 पाय r. वर्तुळ पाकळी माहिती तुम्हाला, सेंटर. हा आपला जर सपोज सर्कल असेल तर या पार्टला काय म्हणायचंय, आर्क. दिस इज लेंथ ऑफ आर्क. आणि ती त्या एवढाच पार्टचा एरिया किंवा त्याचे हे लेंथ, ही लेंथ कशी काढायची तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आर्क लेंथ म्हणायचे त्याला, किंवा लेंथ ऑफ एन आर्क म्हणायचे, इज इक्वल्स टू 2 पाय आर्क थीटा. थीटा म्हणजे हा अँगल असतो, 2 पाय आर्क थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री, 360 डिग्री या उंची असतो. ठीक आहे. तर हा जो टोटल आहे इट इज नथिंग बट लेंथ ऑफ एन आर्क किंवा आर्क लेंथ म्हणायचे त्याला. आणि एरिया ऑफ सेक्टर, हा एरिया टोटल, हा जो सेक्टर तयार झाला हा एरिया काढायचा असेल सेक्टरचा तर पाय आर स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री. फक्त इथं 2 पाय आर सर्कम्फरन्स घेतला आणि इथं पाय आर स्क्वेअर एरिया घेतलाय, थीटा डिवायडेड बाय 360 कॉमन टर्म आहे. म्हणजे एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2 पाय आर, आर्क लेंथची व्हॅल्यू 2 पाय आर थीटा बाय 360 डिग्री. आणि एरिया ऑफ सेक्टर, सेक्टरचा एरिया किती असेल, पाय आर स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 360. तर या एवढ्या फिगर्स वरती कोणती कोणती, ट्रायंगल, नेक्स्ट रेक्टँगल, नेक्स्ट स्क्वेअर, नेक्स्ट पॅरलेलोग्राम, नेक्स्ट फिगर रोम्बस, नेक्स्ट ट्रॅपेझॉइड किंवा ट्रॅपेझियम आणि सर्कल. तर या हा झाला हाफ पार्ट मेन्सुरेशन या टॉपिकचा. पहिला अर्धा पार्ट हा इथे एवढे फिगर्स आहेत, या सगळ्या टर्मचे, या सगळ्या फिगरचे आपल्याला काय काढायचे, एरियाज काढायचे, डायगोनल काढायचे, पेरिमीटर, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर या सगळ्या याच्यावरती प्रॉब्लेम्स वन बाय वन आपण स्टार्ट करू. राईट. फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस, एक्झाम्पल नंबर 1. व्हेरी सिंपल फॉर्म्युला बघा, सिंपल प्रॉब्लेम आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 30 सेंटीमीटर अँड हाईट 20 सेंटीमीटर. म्हणजे ट्रायंगलचा एरिया काढायचा, बेस दिलाय, हाईट दिलाय. सिंपल फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. सो गिवन, व्हॉट आर द गिवन टर्म, बेस इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर, हाईट इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर. So therefore area of triangle, what is area of triangle, 1/2 base into height, 1/2 base into height. So 1/2, what is value of base, 30 degree, height 20 degree. So 15 multiplied by 20. What about 15 multiplied by 20? 300. आता एरियाचं मीटर मध्ये, सॉरी सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. एरिया हा सेंटीमीटरचा स्क्वेअर असतो, म्हणजे ही टर्म काय येणार आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू 300 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 300 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात येतो. ओके. प्रॉब्लेम नंबर 2.
फाइंड द हाईट ऑफ ट्रायंगल. आता इथं ट्रायंगलची हाईट काढायची आहे, उंची काढायची, त्रिकोणाची उंची काढायची. इफ इट्स एरिया इज 60 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे ऑलरेडी ट्रायंगलचा एरिया दिलाय, आपल्याला हाईट काढायची आणि सोबत काय दिलंय, अँड बेस इज 15 सेंटीमीटर. म्हणजे जर त्या ट्रायंगलचा एरिया दिला असेल, बेस दिला असेल, तर हाईट विचारलेला आहे. हाईट आणि बेस दिला असेल तर एरिया विचारतील, बेस हाईट आणि एरिया दिला असेल तर बेस विचारतील. असं कुठलाही एक दोन व्हॅल्यू देतील, तिसरी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. राईट. सो राईट, V1 व्हॉट इज बेस, बेस इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि अजून एक टर्म काय दिली, एरिया दिलाय. एरिया इज इक्वल्स टू व्हॉट इज एरिया इज गिवन 60 सेंटीमीटर स्क्वेअर. चला लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. सो दिस वैल्यू ऑफ A is 60, right? 1/2 base दिलाय 15 into height. Height we have to calculate. Height calculate करायची आहे आपल्याला. तर हा 2 लेफ्टला ना 60 into 2 हा divided by 15 is equals to height. काय केलं लक्षात येतं, हा 2 लेफ्टला आणला, 15 पण लेफ्टला आणला. हा मल्टिप्लाय मध्ये झाला, तो डिवाइड मध्ये झाला. कारण हा मल्टिप्लिकेशन होता, तो डिव्हिजन मध्ये आला. हा डिव्हिजन मध्ये होता, तो मल्टिप्लिकेशन मध्ये होता. म्हणजे काही बघा, 120 डिवाइडेड बाय 15 इज इक्वल्स टू हाईट. सो व्हाट इज 15 बाय 120 बाय 15? 8. सो हाईट इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. So this is the problem number 2. आता काही क्वेश्चन काय येऊ शकतात, एरिया आणि हाईट दिलेली असेल तर बेस काढा. सेम, फक्त बेसची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. ठीक आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. प्रॉब्लेम नंबर 3. लेट अस स्टार्ट द प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द एरिया ऑफ फॉलोइंग फिगर. आता फिगर दिली आहे बघा. फिगर काय आहे, ट्रायंगल आहे. आणि ट्रायंगल मध्ये एबीसी ट्रायंगल मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे की ट्रायंगलच्या 3 साइड दिले असतील. तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा ट्रायंगलच्या 3 साइड दिलेले असतील त्यावेळेस कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे, हेरॉन्स फॉर्म्युला वापरायला पाहिजे. हिरोचं सूत्र जे म्हणतो आपण ते फॉर्म्युला वापरायला पाहिजे, हेरॉन्स फॉर्म्युला. तर हेरॉन फॉर्म्युलासाठी एक साइड 7, 8, 9 आहे. तर आपल्याला सुरुवातीला गिवन AB is equals to 7, BC is equals to 8, AC is equals to 9. ठीक आहे, या 3 व्हॅल्यू दिले. तर सुरुवातीला S काढा. S साठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, S is equals to A plus B plus C. तिन्ही साइडची बेरीज करायची, डिवाइडेड बाय 2 करा. म्हणजे 7 plus 8 plus 9 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 24/2 म्हणजे 12 येते. S ची व्हॅल्यू 12. आणि एरिया ऑफ ट्रायंगल, जेव्हा हेरॉनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, हेरॉन फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू S into S minus A, S minus B, S minus C. तर S ची व्हॅल्यू 12. सो 12 into 12 minus 7, 12 minus 8, 12 minus 9, 7, 8, 9. या व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा 12 मधून. सो 12 into 5, 4, 3. आता या 12 ला काय लिहिलं, 4 into 3. आपल्याला सिंपल जावं म्हणून लिहिलेलं आहे. नाहीतर तुम्ही सगळं एकदाच मल्टिप्लाय करा, त्याचा स्क्वेअर रूट काढा, तसं पण चालेल. पण 12 ला 4 into 3 म्हणजे काय करता येतं, हा 4 अंडर रूट मध्ये, हा 4 अंडर रूट मध्ये, एक 4 बाहेर घेता येतो, तो इथं घेतला. 3 अंडर रूट मध्ये आहे, 3 अंडर रूट मध्ये आहे, एक 3 बाहेर घेतला. 4 into 3 बाहेर घेतला. म्हणजे फक्त कुठली टर्म राहिली, 5. म्हणजे अंडर रूट 5 राहिली. म्हणजे 4 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन 12. 12 into रूट 5 स्क्वेअर होईल. नाही तर तुम्ही असं पण करू शकता, 60 into 12. किती आहे, 60 into 12 720. 720 चं स्क्वेअर रूट हे 12 into रूट 5. याला लिहिता येतं 144 into 5 लिहिता येतं. 144 कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे. 144 12 चा स्क्वेअर आहे, म्हणजे 12 into अंडर रूट 5 असं करता येईल. तसं पण करता येईल. प्रॉब्लेम नंबर 4. So let us start the problem number 4. Problem number 4.
if the diagonal of rhombus are 7 centimeter and 6 centimeter, 7 centimeter and 6 centimeter, full stop. Find its area. म्हणजे कशाचा एरिया काढायचा आहे? रोम्बसचा एरिया काढायचा आहे. बघा, जर तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल, रोम्बसचा एरिया काढायचा असेल, सर्कलचा एरिया काढायचा असेल, ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा असेल, पॅरलोग्रामचा असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर, तर तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं मस्ट आहे. तर याच्यासाठी एक काम करायचंय, जसं तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले नोटबुकच्या बॅक साईडला लिहा, तसंच आता या सेमिस्टरमध्ये आपल्याला जे एवढे फॉर्म्युले आहेत, ट्रिग्नोमेट्रीचे असतील किंवा मेन्सुरेशन्स असतील, मॅट्रायसेस असतील, ते सगळे फॉर्म्युले आपल्या नोटबुकमध्ये लिहा. म्हणजे काय होईल, जेणेकरून लिहिल्यामुळे तुम्हाला तो तुमच्या डोळे घालून जाईल, तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहील आणि त्या फॉर्म्युल्यावरूनच तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. राईट. बघा, आता रोम्बस बनलेले, सो व्हॉट एव्हर द गिवन टर्म्स, राईट डाऊन दॅट. डायगोनल 1 7 सेंटीमीटर, दोन डायगोनल दिलेत आणि डायगोनल्स असतात आपल्याला माहिती आहे. फर्स्ट डायगोनल म्हणून D1, सेकंड डायगोनल म्हणून D2, D1 इंटू D2, राईट. तर आपल्याला एरिया ऑफ माहिती पाहिजे रोम्बसचा, एरिया ऑफ रोम्बस माहिती आहे. फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस 1/2 D1 मल्टिप्लाय बाय D2, सिंपल फॉर्म्युला आहे. सो 1/2 7 into 6, so 7 into 3, हा टर्म आणि हा टर्म कॅन्सल होतो. 21 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण रोम्बस मध्ये दिलेल्या बघा डायगोनल्स दिलेत, डायगोनल्स दिला असेल तर एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि तो आहे हाफ D1 इंटू D2. या व्हॅल्यू ठेवल्या आणि कॅल्क्युलेशन केलं, तुमचं फायनल आन्सर येतं एरिया इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5, if area of rhombus is 160 centimeter square and one of the diagonal is 16 centimeter, find its other diagonal. आता उलट केलंय, एरिया दिलाय, एक डायगोनल दिलाय, दुसरं कॅल्क्युलेट करायचं. ट्रायंगल सारखा हाईट दिला तर बेस काढायचा किंवा बेस दिला असेल हाईट काढायचं असेल, एरिया दिला असतो त्या ठिकाणी. ठीक आहे, तर सेम वेनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. सो गिवन एरिया ऑफ रोम्बस is equals to, what is area of rhombus is equals to 160 centimeter square. वन ऑफ द डायगोनल म्हणजे कुठलाही एक डायगोनल, D1 म्हणा D2 म्हणा काही म्हणलं तरी चालेल, 16 सेंटीमीटर. व्हॉट अबाउट D2? D2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड डायगोनल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रोम्बस? 1/2 D1 इंटू D2. हा फॉर्म्युला माहिती आहे. 160 1/2 D1 ची व्हॅल्यू 16, D2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इट इज इक्वल्स टू 8 इंटू D2 160. सो 160 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल्स टू D2. 160 डिवाइडेड बाय 8 वैल्यू किती येते? तो dt is equal to 20 सेंटीमीटर. So other diagonal, other diagonal is equals to 20 सेंटीमीटर. Problem number 6. If area of kite whose diagonals have lengths 40 centimeter and 70 centimeter. पतंग माहिती आहे, पतंग कशासारखा असतो? ट्रायंगल असतो का, स्क्वेअर असतो का, रेक्टेंगल असतो? काइट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रोम्बस किंवा काइट इज नथिंग बट रोम्बस. काइट काय असतो? पतंग माहिती आहे. रोम्बस, रोम्बस म्हणजे काय असं माहिती आहे? ईच डिग्री कसा असतो त्याचा? डिग्री 90 डिग्री असतो.
अँगल कसा असतो 90 डिग्री असतो काईटचा. ठीक आहे, 90 डिग्री. तर आपल्याला दिलंय ऑलरेडी, त्याचे डायगोनल्स दिले, एरिया काढायचा आहे. सो काईट इज नथिंग बट रोम्बस. फर्स्ट डायगोनल 40 सेंटीमीटर, सेकंड डायगोनल 70 सेंटीमीटर. नेक्स्ट लाइन मध्ये लिहा एरिया ऑफ काईट म्हणजे एरिया ऑफ रोम्बस. व्हॉट इज एरिया ऑफ रोम्बस? 1/2 d1 into d2. 1/2 d1 ची व्हॅल्यू 40, d2 ची व्हॅल्यू 70. हा टर्म कॅन्सल होतो. 20 into 70, so 1400 centimeter square. This is value of area of kite. याच पद्धतीने आता रिमेनिंग प्रॉब्लेम बघा. डायगोनल्स दिले असतील, एरिया काढायचा, एरिया दिला असेल, डायगोनल काढा, बेस दिला असेल, हाईट काढा. या टाइपचे एक्झाम्पल्स सॉल्व करा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. फाइंड एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया काढायचा आहे. हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर. सो व्हॉट इज गिवन टू यू? रेडियस. रेडियस म्हणजे r ची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ r? 7 सेंटीमीटर. लेट अस कॅल्क्युलेट एरिया. फॉर्म्युला माहिती पाहिजे आता. एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आहे? पाय r स्क्वेअर. जर r 7 च्या मल्टिपल मध्ये असेल तर 22/7 घ्यायचे आणि 7 च्या मल्टिपल मध्ये नसेल तर 3.14 घेतलं तरी चालतो. सो इट इज 22/7 इंटू r स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 22/7. 7 स्क्वेअर ला लिहिता येतं 7 into 7. 1 7 will get cancelled. 22 into 7. So area of circle 154 centimeter square. बरं, व्हेरी सिंपल. रेडियस ऑलरेडी केलंय आपण, फक्त रिव्हिजन घ्यायचं त्या टाइप मध्ये आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. प्रॉब्लेम नंबर 8 बघा. प्रॉब्लेम 8 काय आहे बघा. फाइंड एरिया ऑफ द फॉलोइंग फिगर. या फिगरचा एरिया काढायचा आहे. या फिगर मध्ये हा ही जी साइड दिली 120, ही साइड दिली 46, हा जो हाईट आहे ती दिली 15. हा दिसायला फिगर कशासारखा दिसतो बघा. आठवतं का? रोम्बस आहे का ट्रॅपेझियम आहे का पॅरलेलोग्राम आहे? काय आहे? या दोन साइड पॅरलल दिसतात एकमेकांना. आणि हा पॅरलल म्हणजे दोन साइड पॅरलल असणारा टर्म म्हणजे कोणता? ट्रॅपेझॉइड. ट्रॅपेझॉइड म्हणजे हा जो आहे 120, इट इज बेस 1 म्हणजे b1 ची व्हॅल्यू. हा म्हणजे बेस 2 म्हणजे ही b2 ची व्हॅल्यू. आणि हाईट म्हणजे ही h ची व्हॅल्यू. हाईट दिलाय, बेस 1 दिलाय, बेस 2 दिलाय. आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर इझिली एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड काढता येईल. राईट. given figure is a trapezoid. दिलेलं फिगर काय आहे? ट्रॅपेझॉइड. आणि ट्रॅपेझॉइड मध्ये काय काय दिलंय बघा. बेस 1 फर्स्ट b1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b1? 120. बेस 2 46. नेक्स्ट हाईट. height is equals to h is equals to 15. या व्हॅल्यू दिल्या. 120 पहिला बेस, 46 सेकंड बेस, हाईट 15. सो देअरफॉर आपल्याला आता फॉर्म्युला माहिती असणं मस्ट आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड इज इक्वल्स टू काय? तो एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स म्हणजे बेस आणि वरचा बेस म्हणजे त्याला बेस 1 आणि बेस 2 या दोघांचं ऍडिशन आणि मल्टिप्लाय बाय हाईट म्हणजेच h. हा फॉर्म्युला आहे. b1 plus b2 into h. 1/2 b1 plus b2 into h. So 1/2. What is value of b1? 120 plus 46 into 15. So 1/2. 120 plus 46 म्हणजे
166 into 15, right? 166 divided by 2, 83, बरोबर? 83 into 15, so it is equals to 1245 स्क्वेअर युनिट. बघा कॅल्सीवरती कॅल्क्युलेटर वरती ठेवा, त्याचा आन्सर किती येतं बघा, 1245 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, 1245 स्क्वेअर युनिट. दिस इज एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे. द शेप ऑफ टॉप सरफेस ऑफ अ टेबल इज ट्रॅपेझियम. फाइंड इट्स एरिया इफ इट्स पॅरलल साइड्स आर 1 मीटर अँड 1.2 मीटर अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम इज 0.8 मीटर. म्हणजे त्याच्या दोन पॅरलल साइड. ऑब्विसली हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम माहिती पाहिजे आपल्याला. या टाईपचा असतो ट्रॅपेझियम, राईट? दोन समोरासमोरील बाजू ह्या पॅरलल असतात. ही हाईट असते. ही हाईट किती दिली? 0.8 मीटर दिली. एक साइड 1 मीटर दिलाय, दुसरी साइड 1.2 मीटर आपण कन्सिडर करूया. ही साइड, ही हाईट आहे h. म्हणजे दोन बेस दिले. आता बेस 1 आणि बेस 2 पॅरलल साइडच्या व्हॅल्यूज दिल्यात. म्हणजे बेस 1 आणि बेस 2 दिले. म्हणजे दिस इज व्हॅल्यू ऑफ b1, दिस इज व्हॅल्यू ऑफ b2 अँड दिस इज व्हॅल्यू ऑफ h. हाईट दिलाय, बेस 1 दिलाय, बेस 2 दिलाय. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? एरिया. राईट. गिवन फिगर इज ट्रॅपेझियम. So right, therefore base 1 b1, what is value of b1? तुम्ही म्हणणार 1 मीटर लिहिले तरी चालतं, उलटा केलं तरी चालेल, याला उलट केलं तरी चालेल. सेम ही फिगर अशी काढली तरी चालेल, अशी काढली तरी चालते. हा 1 मीटर, हा 1.2 मीटर आणि जी हाईट आहे 0.8 मीटर. h b1 असा पण चालतो. पॅरलल ट्रॅपेझॉइड. बेस 1 इज इक्वल्स टू 1 मीटर. तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी उलटा काढला परत. ठीक आहे. बेस 2 1.2 मीटर. हाईट h 0.8 मीटर. चला आपल्याकडे फॉर्म्युला आहे. therefore एरिया ऑफ ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइड 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स म्हणजे b1 प्लस b2 आणि डिस्टन्स बिटवीन देम काय असतो? तो हाईट असतो. या दोन्ही पॅरलल लाईन, ही एक पॅरलल लाईन, दोन पॅरलल लाईन, या दोन पॅरलल लाईनचे ऍडिशन म्हणजे 1 आणि 1.2 चे ऍडिशन. आणि डिस्टन्स म्हणजे काय येतो? हाईट येते. हाईट. सो 1/2 बेस 1 इंटू बेस 2. बेस 1 ची व्हॅल्यू 1 प्लस 1.2 इंटू 0.8. चला सिंपल कॅल्क्युलेशन. कॅल्सीवरती डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची आणि फायनल आन्सर काढायचं तरी चालतं. सो 1/2 इंटू 2.2 इंटू 0.8. 2 आणि हा 1.2 म्हणजे 1.1 इंटू 0.8. 1.1 आणि 0.8चं मल्टिप्लिकेशन येतं 0.88 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. दोन्हीपैकी कुठलाही एक युनिट, एक तर मीटर स्क्वेअर वापरा किंवा स्क्वेअर मीटर, कुठली व्हॅल्यू दिली तरी चालते. तो एरिया इज इक्वल्स टू 0.88 स्क्वेअर मीटर और मीटर स्क्वेअर.